मी सामान्य कार्यकर्ता आहे. पद महत्त्वाचं नाही, जनतेची सेवा महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे अनेकदा हे वाक्य बोलताना दिसतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही आठवड्यांपासून एक वेगळाच प्रश्न विचारला जातोय. जर पद महत्त्वाचं नसेल, तर पुन्हा मुख्यमंत्रीपदाची मागणी का वाढतेय? राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. महायुती सत्तेत आहे, तरीही राजकीय वर्तुळात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का? आता हा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाहीये, कारण गेल्या काही दिवसात बच्चू कडू सारख्या नेत्यांनी उघडपणे शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी भूमिका घेतली. दुसरीकडे शिंदे सेनेतील आमदार आणि पदाधिकारीही अशाच भावना व्यक्त करताना दिसले. प्रताप सरनाईक यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. त्यामुळे हा फक्त काही कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की त्यामागे मोठं राजकीय गणित आहे, याची चर्चा सुरू झाली. पण हा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडं मागं जावं लागेल, कारण एकनाथ शिंदे यांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या काही मोजक्या नेत्यांपैकी एक आहे. ठाण्यातील शाखा प्रमुख म्हणून सुरुवात करणारे शिंदे आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून पुढे आले. त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेत काम केलं, मंत्रिपद सांभाळलं आणि ठाणे पालघर पट्ट्यात स्वतःचं मजबूत राजकीय जाळं निर्माण केलं. पण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का, हा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर काही गोष्टी घडणं महत्त्वाचं आहे आणि काही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. सविस्तर सगळ्या गोष्टी आकडेवारी आणि राजकीय समीकरणांसह सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी समीर मोरे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का, हा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ती म्हणजे 2022च्या बंडानंतर खरा फायदा कोणाला झाला. कारण बंड शिंदेंनी केलं, मुख्यमंत्री शिंदे झाले, पण 2026 पर्यंतच्या राजकीय प्रवासात सर्वाधिक विस्तार कोणाचा झाला, तर त्याचं उत्तर आहे भाजप. याचं कारण म्हणजे 2022 मध्ये भाजपला एकट्याला साध्य न झालेली गोष्ट शिंदे बंडामुळे शक्य झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना दोन भागात विभागली गेली. शिवसेनेचं पारंपरिक मत विभाजित झालं आणि महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी मतदारांवर भाजपची पकड आणखी मजबूत झाली. म्हणूनच भाजपची भूमिका यावेळी खूप वेगळी आहे. 2022 मध्ये भाजपला शिंदेची गरज होती, पण 2026 मध्ये शिंदेंना भाजपची गरज अधिक आहे असं राजकीय चित्र दिसते. आणि नेमकं हेच मुख्यमंत्री पदाच्या चर्चेतील सर्वात मोठं आव्हान आहे. कारण मुख्यमंत्री पद फक्त लोकप्रियतेवर मिळत नाही, मुख्यमंत्री पद मिळतं राजकीय गरज निर्माण झाली तर. आज प्रश्न असा आहे की भाजपला पुन्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची गरज का भासेल? समजा उद्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली की शिवसेना मतदार मोठ्या प्रमाणावर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जाऊ लागले. समजा मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठी अस्मितेच्या राजकारणात भाजपला काही प्रमाणात अडचण निर्माण झाली. समजा आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला शिवसेना मतदार एकत्र ठेवणं गरजेचं वाटलं, अशाच परिस्थितीत शिंदे हा पुन्हा महत्त्वाचा पर्याय बनू शकतात. कारण भाजपकडे संघटना आहे, भाजपकडे संसाधन आहेत, भाजपकडे नेतृत्व आहे, पण पारंपरिक शिवसैनिकांच्या भावनिक मतांवर प्रभाव टाकणारा चेहरा आजही एकनाथ शिंदेच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाणे मॉडेल. महाराष्ट्रात अनेक नेत्यांकडे सत्ता असते, अनेक नेत्यांकडे पैसा असतो, अनेक नेत्यांकडे संघटना असते, पण फार कमी नेत्यांकडे स्वतःचा प्रभाव क्षेत्र असतो. शरद पवार यांच्यासाठी बारामती, विलासराव देशमुख यांच्यासाठी लातूर, गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी बीड आणि एकनाथ शिंदेसाठी ठाणे. आजही ठाणे पालघर पट्ट्यात शिंदेंचा प्रभाव कायम आहे. भाजपलाही हे माहिती आहे आणि म्हणूनच महायुतीमध्ये शिंदेंना पूर्णपणे दुर्लक्षित करणं भाजपसाठी सोपं नाहीये. पण त्याच वेळी एक वास्तव आहे. देवेंद्र फडणवीस 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने केंद्रस्थानी राहिलेलं नाव. आज राज्यात भाजपचा चेहरा कोण, तर उत्तर आहे फडणवीस. दिल्लीतील नेतृत्वाशी थेट संवाद कोणाचा? फडणवीसांचा. भाजपच्या संघटनेवर प्रभाव कोणाचा? फडणवीसांचा. म्हणूनच मुख्यमंत्री पदाचा मार्ग शिंदेंसाठी अवघड बनतो, कारण त्यांना फक्त विरोधकांशी लढायचं नाही, त्यांना भाजपच्या वाढलेल्या ताकदीच्या वास्तवाशीही सामना करायचा आहे. आता इथे एक मनोरंजक प्रश्न निर्माण होतो. जर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नसतील, तर त्यांच्या समर्थकांकडून सतत ही मागणी का केली जाते? याचं उत्तर राजकारणाच्या मानसशास्त्रात दडलंय. जेव्हा एखादा नेता मुख्यमंत्री पदावरून खाली येतो, तेव्हा त्याची राजकीय किंमत कमी होण्याचा धोका असतो. पण जर सतत त्याचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत राहिलं, तर त्याचं राजकीय वजन कायम राहतं. म्हणूनच मुख्यमंत्री पदाची मागणी ही केवळ सत्ता मिळवण्याची रणनीती नसते, ती राजकीय ताकद जिवंत ठेवण्याची रणनीतीही असते. आणि म्हणूनच बच्चू कडू, प्रताप सरनाईक आणि इतर काही नेत्यांची विधानं केवळ भावनिक नसतात, ती एक राजकीय मेसेज पोहोचवण्याची प्रक्रिया असतात. भाजपला संदेश, कार्यकर्त्यांना संदेश आणि विरोधकांनाही संदेश की एकनाथ शिंदे अजूनही या खेळातून बाहेर गेलेले नाहीत.
आणि कदाचित याच कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंचं नाव अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत जिवंत आहे. कारण काही नेते सत्तेत असल्यामुळे मोठे असतात, पण काही नेते सत्तेत नसतानाही राजकीय समीकरणं बदलण्याची क्षमता ठेवतात. एकनाथ शिंदे हे त्या दुसऱ्या प्रकारातील नेते आहेत का, याचं उत्तर पुढील काही वर्षातील महाराष्ट्राचं राजकारण देणार आहे. पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा राजकीय निर्णय जून 2022 मध्ये झाला. 2022 मध्ये झालेलं बंड हे केवळ बंड नव्हतं, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक वळण होतं. अनेकांना वाटतं की ते केवळ सत्तेसाठी झालं, पण त्या काळात शिवसेनेतील मोठा गट नाराज होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच्या आघाडीमुळे शिवसेनेची मूळ हिंदुत्ववादी ओळख हरवत चालल्याची भावना अनेक आमदारांमध्ये निर्माण झाली होती. या नाराजीचं नेतृत्व एकनाथ शिंदेंनी केलं. जवळपास 40 आमदारांसह त्यांनी बंड पुकारलं आणि काही दिवसातच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यावेळी सर्वात मोठा प्रश्न होता की मुख्यमंत्री कोण होणार. भाजपकडे 105 आमदार होते, तर शिंदे गटाकडे बंडखोर आमदार होते. राजकीय गणित पाहता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणं स्वाभाविक वाटत होतं, पण भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. यामागे केवळ उदारमतवाद नव्हता, तर एक मोठी राजकीय रणनीती होती. भाजपला हे दाखवायचं होतं की त्यांनी सत्ता हिसकावून घेतलेली नाही, तर शिवसेनेतील नाराज आमदारांनी स्वतःचा मार्ग निवडलाय. दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक शिवसैनिक मतदार तोडण्याचा प्रयत्न होता. आणि तिसरं म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकांची तयारी. मात्र 2024ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक भ्रम दूर करणारी ठरली. महायुतीला मोठं यश मिळालं, पण त्या यशातील सर्वात मोठा वाटा भाजपचा होता. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. शिंदे सेना स्वतंत्र ताकद म्हणून उभी राहिली, पण भाजपच्या तुलनेत तिची ताकद कमी होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्णपणे संपलेली नाही, हेही या निवडणुकीत स्पष्ट झालं. याच काळात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांकडे फक्त स्थानिक निवडणुका म्हणून पाहता येत नाही, कारण मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई यासारख्या शहरातील निकाल हे राज्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत देणारे होते. या निवडणुकांनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. महायुती जिंकली असली तरी सर्वाधिक फायदा भाजपला झाला. भाजपने शहरी महाराष्ट्रात आपली ताकद वाढवली. अनेक शहरांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढला. त्यामुळे आज मुख्यमंत्रीपदावर दावा कायम ठेवण्यासाठी भाजप पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासात आहे. मात्र याची दुसरी बाजू ही आहे, ती म्हणजे ठाणे. महाराष्ट्रात जर एखाद्या नेत्याचं स्वतःचं राजकीय साम्राज्य असेल, तर त्यात एकनाथ शिंदेंचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. ठाणे आणि पालघर पट्टा हा आजही शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. आनंद दिघे यांच्या वारशातून उभी राहिलेली संघटना आणि अनेक वर्षांच्या मेहनतीतून निर्माण झालेला जनाधार अजूनही त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे भाजप वाढला असला तरी शिंदे संपलेले नाहीत. उलट ते अजूनही महायुतीतील दुसरे सर्वात प्रभावी नेते आहेत. बच्चू कडूंची भूमिका याच संदर्भात महत्त्वाची ठरते. ते महायुतीचा अधिकृत भाग नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने झालेत आणि ग्रामीण महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव आहे. जेव्हा ते शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं म्हणतात, तेव्हा तो संदेश केवळ शिंदे समर्थकांपर्यंतच मर्यादित राहत नाही. तो मराठवाडा, विदर्भ आणि ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचतो. दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्यासारखे नेते कार्यकर्त्यांच्या भावना मांडताना एक वेगळाच संदेश देत असतात. मुख्यमंत्रीपद गेलं असलं तरी पक्षाचा केंद्रबिंदू अजूनही एकनाथ शिंदेच आहेत. पण आता वास्तवाकडे पाहिलं तर शिंदेंसमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे भाजपची वाढलेली ताकद. 2022 मध्ये भाजपला शिंदेंची गरज होती, कारण त्यांच्याशिवाय शिवसेनेत फूट पाडणं आणि महाविकास आघाडी सरकार पाडणं शक्य नव्हतं. पण 2026 मध्ये आता चित्र वेगळं आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. दिल्लीतील नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपची संघटनात्मक ताकद आज शिंदे सेनेपेक्षा खूप मोठी आहे. म्हणूनच असा प्रश्न आता नाहीये की शिंदे लोकप्रिय आहेत की नाहीत. प्रश्न असा आहे की भाजपला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची गरज का भासेल. जर भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की शिवसेनेचा पारंपरिक मतदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जाऊ लागलाय, जर मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात भाजपला अडचणी निर्माण झाल्या किंवा महायुतीला शिवसैनिकांचा भावनिक पाठिंबा टिकवण्यासाठी एका शिवसैनिक चेहऱ्याची गरज वाटली, तर शिंदे पुन्हा महत्त्वाचे ठरू शकतात. मात्र त्यासाठी शिंदे सेनेलाही स्वतःची ताकद वाढवावी लागेल. फक्त ठाण्यापुरता प्रभाव पुरेसा नाही. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात संघटना विस्तारावी लागेल. पक्षाला स्वतःच्या बळावर निवडणुका जिंकण्याची क्षमता दाखवावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या सत्ता समीकरणात स्वतःचं वजन वाढवावं लागेल. आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर आकडेवारी भाजपच्या बाजूने. सत्ता भाजपकडे, मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसांची पकड मजबूत आहे. त्यामुळे तात्काळ नेतृत्व बदलाची शक्यता फारशी दिसत नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास सांगतो, इथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी वारंवार घडल्यात.
2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली, 2022 मध्ये शिंदेंनी बंड केलं, 2023 मध्ये अजित पवार सत्तेत आले. त्यामुळे 2029 पर्यंतच्या राजकारणातही अनेक अनपेक्षित घडामोडी घडू शकतात. म्हणूनच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का याचं उत्तर आज हो किंवा नाही असं देता येणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्राच्या सत्तेच्या पटावर एकनाथ शिंदे अजूनही खेळाडू आहेत आणि जोपर्यंत खेळाडू पटावर असतो तोपर्यंत त्याला पुन्हा राजा होण्याची संधी पूर्णपणे संपलेली नसते. तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी भाजप देईल का? या सर्व घडामोडींवर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि थोडक्यातला नक्की फॉलो करा.